नमस्कार. द डीप डाईव्हच्या या नवीन सखोल विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या स्रोतावर चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे द आर्किटेक्चर ऑफ ॲक्शन, मास्टरिंग युअर डेली प्लॅन. हो, आणि हा विषय म्हणजे प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेला आहे. अगदी. आणि आजच्या या विश्लेषणाचा आपला मुख्य उद्देश अतिशय स्पष्ट आहे. दैनंदिन आणि साप्ताहिक नियोजनासाठी यादी बनवण्याची म्हणजे लिस्ट मेकिंगची जी रणनीती आहे तिची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी कशी करावी याची अचूक मार्गदर्शक तत्व आपल्याला समजून घ्यायची आहेत. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. नक्कीच, कारण फक्त कागद आणि पेन वापरून आपण आपली कार्यक्षमता कशी वाढवू शकतो हे समजून घेणं खरंच रंजक आहे. हो ना. पण सुरुवात करताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. कधी कधी कामाच्या ठिकाणी असा एखादा प्रसंग येतो जिथे टेबलावर कामाचा अक्षरशः डोंगर साचलेला असतो. हे खूप जणांच्या बाबतीत होता. अनेक ईमेल्सना उत्तरे द्यायची असतात, काही महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करायचे असतात आणि डोक्यात विचारांचं चक्र सतत चालू असतं. अशावेळी पहिली प्रतिक्रिया काय असते? बहुतेकांचा कल हा फक्त डोळे झाकून हातात मिळेल ते काम घेण्याकडे असतो. हो, जणू काही अंधारात तीर मारल्यासारखी थेट कामाला सुरुवात केली जाते. बरोबर. आणि हे याद्या बनवणं वगैरे खरंच गरजेचं आहे का, असा प्रश्न पडतो. थेट कामाला सुरुवात का करू नये? बरं, हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे. थेट कामाला भिडणं हे वरवर पाहता खूप उत्पादक असल्यासारखं वाटतं. म्हणजे असं वाटतं की काहीतरी कृती घडत आहे, काम पुढे जात आहे. एक प्रकारचं समाधान मिळतं सुरुवातीला. अगदी. पण दुर्दैवाने अनेकदा याचा शेवट प्रचंड थकवा येण्यात आणि प्रत्यक्षात खूप कमी काम पूर्ण होण्यात होतो. कारण दिशाहीन प्रयत्न नेहमीच ऊर्जेचा नाश करतात. म्हणजे ती अंधारात तीर मारण्याची सवयच आपल्या अपयशाचं मूळ असू शकते. हो, आणि म्हणूनच या स्रोतामध्ये ॲलन लेकिन यांचा एक अतिशय सुंदर संदर्भ दिलाय. ते म्हणतात की भविष्याला वर्तमानात आणणे म्हणजेच नियोजन, जेणेकरून आज त्यावर काहीतरी कृती करता येईल. वा, भविष्याला वर्तमानात आणणे. हो, म्हणजे उद्या काय होणार आहे याची काळजी करत बसण्यापेक्षा उद्याचे चित्र आजच डोळ्यासमोर उभे करायचे. आणि यासोबतच ॲलेक्स मॅकेन्झी यांचाही सिद्धांत इथे लागू होतो. त्यांनी म्हटले की नियोजनाशिवाय केलेली कृती हेच प्रत्येक अपयशाचं मुख्य कारण असतं. बापरे, म्हणजे नियोजनाशिवाय कृती ही अपयशाची पहिली पायरी आहे तर? होय. जेव्हा कुठल्याही आराखड्याशिवाय काम हाती घेतलं जातं तेव्हा केवळ वेळच वाया जात नसतो, तर मानसिक ऊर्जाही चुकीच्या ठिकाणी खर्च होते. या साहित्यातील एक मजेदार उपमा मला इथे आठवते. सर्वात मोठा आणि कुरूप बेडूक किंवा एखादा पूर्ण हत्ती कसा खावा? एका वेळी एकच घास घेऊन. अगदी बरोबर. म्हणजे कोणतेही मोठे काम छोट्या टप्प्यांत विभागून करणे. तो मोठा बेडूक म्हणजे ते सर्वात कठीण काम असतं जे आपण सतत पुढे ढकलतो. खरं तर हाच नियोजनाचा गाभा आहे. आणि जेव्हा आपण वेळेचा परतावा म्हणजे ROI पाहतो तेव्हा हे गणित अधिकच थक्क करणार आहे. ते कसं काय? साहित्यात असं स्पष्ट सांगितलंय की नियोजनात घातलेला प्रत्येक 1 मिनिट अंमलबजावणीची 10 मिनिटे वाचवते. 1 मिनिटाच्या बदल्यात 10 मिनिटे, हे थोडं आश्चर्यकारक वाटतं. हो, पण हे सिद्ध झालंय. जर दिवसातील केवळ 10 ते 12 मिनिटे नियोजनासाठी दिली तर संपूर्ण दिवसातील वाया जाणारी किमान 100 ते 120 मिनिटे वाचतात. म्हणजे तब्बल 2 तास. हो, आणि यामुळे उत्पादकतेत पहिल्याच दिवसापासून 25% जास्त वाढ होते. बरं, पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. थोडा प्रतिवाद केल्यासारखं वाटेल, पण नियोजनावर जास्त वेळ घालवणं हे काम लांबणीवर टाकण्याचाच म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशनचाच एक प्रकार नाही का? हा खूप चांगला प्रश्न आहे. अनेकदा लोकांना वाटतं की आपण फक्त याद्या बनवतोय आणि प्रत्यक्षात काहीच करत नाहीये. हो, म्हणजे नुसतीच पूर्वतयारी. पण इथे अत्यंत शांतपणे 6P फॉर्म्युला समजून घ्यावा लागतो. प्रॉपर प्रायर प्लॅनिंग प्रिव्हेंट्स पुअर परफॉर्मन्स. म्हणजे योग्य पूर्व नियोजन खराब कामगिरी टाळते. अगदी. नियोजन करणे म्हणजे काम टाळणे नव्हे, तर काम अधिक वेगाने करण्यासाठी स्वतःला तयार करणे. आणि याचबरोबर 10-90चा नियम सुद्धा आहे. 10-90चा नियम तो काय सांगतो? हा नियम सांगतो की जर सुरुवातीचा केवळ 10% वेळ नियोजनावर दिला तर काम पूर्ण करण्यासाठी लागणारा तब्बल 90% वेळ वाचतो, कारण मधला गोंधळ टळतो. म्हणजे मध्येच थांबून आता पुढे काय करायचं हा विचार करावा लागत नाही. बरोबर. प्रवासाचा नकाशा आधीच तयार असतो. हे खूपच रंजक आहे. नियोजनाचे हे फायदे समजल्यानंतर आता ही यादी बनवण्याची पद्धत प्रत्यक्षात कशी राबवायची याकडे आपण वळूया. हो, आणि जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर लक्षात येतं की ही एक संपूर्ण प्रणाली आहे.
इथे प्रामुख्याने 3 प्रकारच्या याद्यांची रचना करावी लागते. 3 प्रकारच्या याद्या? त्या कोणत्या? पहिली असते मास्टर लिस्ट किंवा सर्वसमावेशक यादी. ही एक अशी जागा आहे जिथे भविष्यात करायच्या प्रत्येक गोष्टीची आणि डोक्यात येणाऱ्या नवीन कल्पनांची नोंद केली जाते. म्हणजे जणू काही आपला मेंदू रिकामा करण्यासाठी असलेली ही जागा आहे. अगदी तसंच. कुठलीही कल्पना आली की ती तिथे लिहून काढायची. दुसरी असते मासिक यादी, मंथली लिस्ट. महिन्याच्या शेवटी पुढच्या महिन्याच्या नियोजनासाठीही बनवली जाते. म्हणजे मास्टर लिस्टमधून काही गोष्टी निवडून या मासिक यादीत येत असाव्यात. बरोबर. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची असते ती साप्ताहिक यादी, वीकली लिस्ट. ही संपूर्ण आठवड्यासाठी आधीच बनवली जाते. साप्ताहिक यादी म्हणजे दर आठवड्याच्या शेवटी पुढच्या आठवड्याचं नियोजन करायचं. हो, दर आठवड्याच्या शेवटी काही तास पुढच्या आठवड्याचं नियोजन केल्यास जीवनात कमालीचा बदल घडतो. आणि मग आठवडाभर या यादीवर काम चालू असतं. हे सगळं ऐकताना मला एका फनेलची म्हणजे नरसाळ्याची उपमा सुचतीये. हां, ती कशी? म्हणजे बघा, जिथे वरच्या बाजूला सगळ्या मोठ्या आणि अमूर्त कल्पना आहेत ती आपली मास्टर लिस्ट. मग ते नरसाळं थोडं निमुळतं होतं ती मासिक यादी. आणि ते गाळून तळाशी ज्या दररोजच्या विशिष्ट कृती तयार होत आहेत ती आपली दैनंदिन यादी. क्या बात है. ही खूपच समर्पक उपमा आहे. माहिती गाळून तळाशी नेमके काय करायचे आहे हे यातून स्पष्ट होते. पण मग एखाद्या मोठ्या प्रकल्पाचं काय? तिथे हे नियोजन कसं काम करतं? कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी सर्व आवश्यक टप्प्यांची यादी करावी लागते. ती प्राधान्यक्रम आणि क्रमानुसार लावावी लागते. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. सुरुवात कुठून करायची? आणि म्हणूनच अनेकदा मोठी कामं रेंगाळतात. अगदी. आणि म्हणूनच इथे एक तंत्र आहे. प्रकल्पाच्या शेवटाचा विचार करून उलटी सुरुवात करावी. स्टार्ट विथ द एंड इन माइंड अँड वर्क बॅकवर्ड. उलटी सुरुवात म्हणजे अंतिम ध्येयापासून मागे यायचं. हो. समजा कार्यालय स्थलांतरित करायचे आहे, तर अंतिम उद्दिष्ट आहे की नवीन कार्यालयात काम सुरू झालंय. मग त्याआधी काय झालं पाहिजे? सर्व संगणक चालू असले पाहिजेत. त्याआधी काय? फर्निचर पोहोचले पाहिजे. अच्छा, म्हणजे प्रत्येक टप्पा त्याच्या आधीच्या टप्प्यावर अवलंबून असतो. हे मागे मागे येत आजच्या दिवसापर्यंत पोहोचायचं. अगदी तसंच. यामुळे तो मोठा प्रकल्प छोट्या घासांमध्ये विभागला जातो. आता साप्ताहिक नियोजनावरून आपण दररोजच्या अचूक अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करूया. कारण येथेच खरी गंमत आहे. दररोजच्या कामाचं नियोजन कसं असावं? मासिक आणि साप्ताहिक यादीतील कामांचे वर्गीकरण करून आपण दैनंदिन यादी बनवतो. पण याचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ही दैनंदिन यादी आदल्या दिवशी रात्री कामाच्या वेळेनंतरच बनवली पाहिजे. आदल्या रात्रीच का? हा प्रश्न मला नेहमी पडतो. सकाळी उठून ताजेतवाने होऊन ती यादी का बनवणे? येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपलं अर्धजागृत मन. जेव्हा आपण रात्री यादी बनवतो तेव्हा झोपताना आपलं अर्धजागृत मन त्या यादीवर रात्रभर काम करत असतं. बापरे, म्हणजे आपण झोपलेलो असतानाही? होय. मेंदू समस्यांची उकल शोधत असतो. यामुळे सकाळी उठल्यावर काम अधिक वेगाने आणि उत्तम प्रकारे करण्यासाठी नवीन कल्पना सुचतात. म्हणजे सकाळी यादी बनवण्यात वेळ न घालवता थेट कामाला सुरुवात करता येते. अगदी. आणि कृतीचं मानसशास्त्र इथे खूप महत्वाचं ठरते. यादीतील कामे पूर्ण झाल्यावर त्यांना जेव्हा आपण टिक करतो म्हणजे खूण करतो तेव्हा यशाचं एक दृश्य चित्र तयार होते. हो, ती टिक करण्याची भावना खरंच खूप भारी असते. एक वेगळाच आनंद मिळतो. तो आनंद म्हणजे मेंदूला मिळणारी ऊर्जा असते. यामुळे स्वतःबद्दलचा आदर वाढतो आणि काम लांबणीवर टाकण्याची सवय पूर्णपणे नष्ट होऊन सकारात्मक गती मिळते. म्हणजे फॉरवर्ड मोमेंटम मिळतो. हो. म्हणूनच कागदावर विचार करा हा मंत्र कायम अंमलात आणावा. हे खरंच खूप शक्तिशाली आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? अर्थ खूप साधा आहे. हो, म्हणजे नियोजन हे कोणतेही ओझे नसून ते उत्पादकता वाढवणारं सर्वात शक्तिशाली साधन आहे. अनेकदा आपण नियोजनाकडे एक कंटाळवाणे काम म्हणून पाहतो, पण ते तसं नाहीये. अगदी बरोबर. आणि माझा अंतिम सल्ला हाच असेल की या सगळ्यासाठी कुठल्याही महागड्या कम्प्युटर प्रोग्रामची किंवा ॲपची अजिबात गरज नाही. हो, लोक सहसा नवीन ॲप शोधत बसतात. त्याची गरजच नाहीये. केवळ एक कागद आणि पेन वापरूनही ही अत्यंत प्रभावी पद्धत अंमलात आणता येते. साधेपणातच खरी ताकद आहे. खरंच आजच्या या चर्चेतून खूप काही शिकायला मिळालं. पण हे विश्लेषण संपवताना मला एका नवीन आणि प्रगल्भ विचाराकडे लक्ष वेधायचं आहे. सांगा ना. जर एका लहानशा कागदावरच्या यादीतील कामाला टिक केल्याने यशाची एवढी मोठी भावना निर्माण होत असेल आणि काम पुढे ढकलण्याची सवय मोडत असेल. हो, अगदी.
तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ध्येयांचा मागोवा घेण्यासाठी आपण आपल्या सभोवतालच्या भौतिक जगाची रचना अशीच दृश्य स्वरूपात कशी करू शकतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच, हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तर याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. द आर्किटेक्चर ऑफ ॲक्शनच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात.